नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्क्रीनवर तुम्ही बघत असाल तर तुमच्या एकंदरीत लक्षात आलं असेलच की आज आपण कशाबद्दल बोलणार आहोत. आपला स्पर्धा परीक्षा करणारा मित्र, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा आपल्यापैकीच एक भाऊ दत्ता पांढरे या आपल्या भावाचा छत्रपती संभाजीनगरच्या एका अभ्यासिकेमध्ये बसला असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला, अटॅक आला आणि मित्र जोपर्यंत त्याला दवाखान्यात घेऊन जातात त्याच्या आधी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. 2020ची PSIची मेन्स दत्ताची थोड्या मार्काने हुकली होती आणि ती का हुकली तर 2020च्या मेन्सची तयारी करत असताना दत्ताचा मोठा भाऊ दिल्लीमध्ये UPSCच्या मेन्सची तयारी करत होता आणि त्याच दरम्यान त्याच्या मोठ्या भावाला तिथे न्यूमोनिया झाला आणि त्याने ते दुखणं अंगावर काढलं. त्याला कदाचित असं वाटलं असेल की जर समजा आपण डॉक्टरांकडे गेलो, दवाखान्यात गेलो तर डॉक्टर ॲडमिट करून घेतील, तिथे परत वेळ जायचा किंवा मग त्याच्या घरची परिस्थिती नसेल, कारण त्याच्या घरची परिस्थिती ही बेताचीच आहे. त्याने ते दुखणं अंगावर काढलं आणि त्याच्या मोठ्या भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या दुखण्यामुळे. आणि हा झटका पचवत दत्ताने 2020ची PSIची मेन्स दिली, परंतु थोड्या मार्काने त्याची PSIची मेन्स गेली. परंतु तरीसुद्धा खचून न जाता घरची एकंदरीतच परिस्थिती बदलण्यासाठी तो पुन्हा अभ्यासाला लागला. मागे झालेली तलाठीची परीक्षा, त्या परीक्षेमध्ये पहिल्या लिस्टमध्ये तलाठीच्या दत्ताचं नाव होतं. नाव आल्याच्या नंतर गावात सर्वत्र त्याचा सत्कार झाला, जल्लोष झाला. परंतु तलाठीची सेकंड लिस्ट, रिवाइज लिस्ट आपण ज्याला म्हणतो, ती जेव्हा आली त्या लिस्टमध्ये दत्ताचं नाव नव्हतं. म्हणजे पहिल्या लिस्टमध्ये तलाठीचं नाव होतं परंतु दुसऱ्या लिस्टमध्ये नाव नाही आहे. विचार करा त्याच्यावरती, त्याच्या घरच्यांवरती काय परिस्थिती ओढावली असेल. म्हणजे आठवड्याभरापूर्वी त्याच्या घरच्यांना वाटत असेल की आपला मुलगा तलाठी झाला आहे, दत्तालाही वाटलं असेल आपण तलाठी झालेलो आहोत, आता थोड्या प्रमाणात का होईना आपली परिस्थिती बदलेल. आणि एका आठवड्यानंतर जेव्हा रिवाइज लिस्ट येते त्याच्यामध्ये त्याचं नाव नव्हतं. त्याच्या मानसिक परिस्थितीचा विचार करून बघा, त्याच्या जागी एकदा स्वतःला ठेवून बघा काय वाटलं असेल त्याला तिथे. परंतु तरीसुद्धा तो खचून गेला नाही. आत्ता झालेली क्लर्क टायपिस्टची जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये तो स्किल टेस्टपर्यंत पोहोचला आहे. त्याचा रिझल्ट अजून येणं बाकी आहे. कदाचित रिझल्ट जेव्हा येईल त्या यादीमध्ये दत्ताचं नाव असेलच, परंतु तो रिझल्ट बघायला आज दत्ता तिथे नाही आहे. का झालं असेल असं? एवढं मानसिक टेन्शन का आलं असेल त्याच्यावरती? त्याच्या जवळची मित्र, त्यांच्यासोबत चर्चा झाली तेव्हा ते सांगतात की तो सुद्धा दुखणं अंगावरतीच काढायचा. घरची परिस्थिती, दुखणं अंगावरती काढणं का? कारण त्याला घरची परिस्थिती बदलायची होती. अभ्यास त्याला कुठेही कमी पडू द्यायचा नव्हता. त्याची तयारी सुरूच होती स्पर्धा परीक्षेची आणि ती तयारी करत असतानाच त्याला अटॅक आला. त्याच्या तब्येतीने कदाचित त्याला साथ दिली नसेल, अटॅक आला आणि याच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं दुर्दैवी तिथे निधन झालं. म्हणजे एकाच घरातले सख्खे 2 भाऊ या स्पर्धा परीक्षेने गिळून घेतले आपल्याला असं म्हणता येणार नाही, परंतु स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना 2 भावांचा इथे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. ते 3 भाऊ आहेत परंतु त्याच्यापैकी 2 भाऊ स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना गेलेले आहेत. घरच्यांवर काय परिस्थिती आलेली असेल याचा आपण विचार देखील करू शकत नाही. कारण ज्या आईच्या पोटचा गोळा जातो ना, तिचं दुःख जगात कुणीच समजू शकत नाही. आणि हे झालंय का तर फक्त दत्तांनी तेवढं मानसिक टेन्शन घेतलं असेल. प्रेशर येणं साहजिकच आहे, कारण 2020ची त्याची PSIची मेन्स गेली, त्यानंतर तलाठीचा रिझल्ट यादीमध्ये नाव येऊन सुद्धा दुसऱ्या यादीत त्याचं नाव नाही आहे. आणि आत्ता क्लर्क टायपिस्टचा निकाल जर समजा कदाचित लवकर लागला असता तर त्याची मानसिक परिस्थिती वेगळी असू शकली असती, मानसिक स्थिती. परंतु तो रिझल्ट कधी लागतो याचीही धाकधूक आणि काय लागतो याचीही धाकधूक त्याच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे. आणि त्याचंच परिणाम असे झाले की त्याला ते सहन झालं नाही आणि परिणाम आपल्या समोर आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं की स्पर्धा परीक्षा करा,
तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, यात वाईट काहीच नाही आहे. परंतु स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमचं आयुष्य नक्कीच नाही आहे. स्पर्धा परीक्षेला सर्वस्व बनवून ठेवू नका. तुमची घरची परिस्थिती कितीही बेताची असली, कितीही हलाखीची असली, तरीसुद्धा एक परीक्षा जर समजा तुमचं सर्वस्व हिरावून घेत असेल तर नक्कीच कुठेतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे. परीक्षेची तयारी करा, परंतु जर समजा परीक्षेचा रिझल्ट यायला वेळ होत असेल, कित्येक विद्यार्थी तर असे आहेत की जे प्रिलिमसुद्धा पास होत नाहीत. दत्ताने कितीतरी मेन्स दिल्या होत्या, तर त्याच्या मनावरचं जे काही प्रेशर आहे ते नक्कीच कितीतरी पटीने जास्त असणार आहे. कारण प्रत्येक वेळी आपण मेन्स देतोय परंतु मेन्समध्ये होत नाही आहे, किंवा आपण परीक्षा देतोय आणि त्याचा रिझल्ट यायला वेळ होते. सरकार या गोष्टीमध्ये लक्ष घालेल तेव्हा घालेल, परंतु विद्यार्थी म्हणून आपण त्या परीक्षेकडे कसं बघतो हेही तितकं जास्त महत्त्वाचं आहे. कारण सर्वात जास्त महत्त्वाचं काय असतं तर आपण स्वतःसाठी स्वतः, त्यानंतर आपल्या घरचे, आणि आपण जर आपल्या तब्येतीकडे लक्ष देणार नसू ना मित्रांनो, तर आपण कुठेतरी चुकत आहोत. ताप अंगावरती काढणं, दुखणं अंगावरती काढणं बंद करा. कारण दत्तासारखे कितीतरी विद्यार्थी असतील की ज्यांची परिस्थिती बेताची आहे आणि ते ही सगळी दुखणं अंगावरती काढत आहेत का, तर आपल्या अभ्यासामध्ये खंड पडेल म्हणून. परंतु कृपया एक विद्यार्थी म्हणून, एक तुमचा लहान भाऊ, मोठा भाऊ म्हणून मी तुम्हाला सांगतोय, असं करू नका. कारण आपण सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतो आपल्या घरच्यांसाठी, आणि आपल्याच जीवाचं जर काही बरं वाईट झालं तर मग काय फायदा त्याचा. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर अवश्य करा, परंतु आधी स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. कारण ती गोष्ट खूप जास्त महत्त्वाची असते. तुमची तब्येतच जर समजा व्यवस्थित राहिली नाही तर मग स्पर्धा परीक्षा देऊन काय करणार आहात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या मित्रांनो, आणि स्पर्धा परीक्षेला आयुष्य बनवून ठेवू नका. तुम्ही तयारी करा, परंतु जर समजा रिझल्ट यायला उशीर होत असेल किंवा तुम्ही परीक्षा पास होत नसाल तरीसुद्धा या पलीकडे सुद्धा जग आहे. इतकं स्पर्धा परीक्षा केली म्हणजेच आपलं आयुष्य आहे असं नसतं. बऱ्याच गोष्टी आहेत, त्या गोष्टी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो पैसा. मग तो कुठल्या मार्गाने आपल्याला कमावता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. आज दत्ता आपल्यातून निघून गेल्या, उद्या ही वेळ आपल्यापैकी कुणावरती येऊ नये म्हणून आपण आजच सतर्क झालेलं बरं. आणि आपलं शरीर आपल्याला सांगत असतं की कुठली गोष्ट आपल्याच्याने सहन होत नाही आहे, त्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, कारण सगळ्यात जास्त आपण आपल्यासाठी, आपल्या घरच्यांसाठी महत्त्वाचे आहोत. दत्ताच्या आत्म्याला शांती लाभो, आणि त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी ते शब्द माझ्याकडे नाही आहेत, कारण जगातले कुठलेच शब्द ते सांत्वन कधीच करू शकणार नाहीत. काळजी घ्या मित्रांनो. धन्यवाद.